आमचा बिल्डर या आहेत मनीषा मॅडम, यांच्यासोबत मला नवीन गाणं येत आहे. ओय दिदे, ओ दिदे, ऐ ऐ तिकडे इकडे इकडे इकडे. लॉन्चिंग होऊन आलोय तो काल. गाण्याचं लॉन्चिंग होऊन आल्यापासून मी असाच झोपलेलो आहे, म्हणजे आज दिवसभर, की बाबा आता एखादा महिना कामं नाही घ्यायची, जिम करायचं व्यवस्थित वगैरे वगैरे. उद्या सकाळपासून जाईल जिम. माझी मागचे 10 दिवस एवढी परेशानी झाली त्या फूड पॉयझनिंगमुळं, एवढी परेशानी झाली पोटाची की डेंजरच. 2-3 वेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या गोळ्या वगैरे परत दिल्या त्यांनी, बट आता ओके, एकदम ओके. तर भेटू आपण. तर हे आपलं गाणं दाखवूया मम्मीला. मम्मीला इयरपोर्ट्स दिले आज. इयरपोर्ट्स कसं काय राहू मजेत ना. मी विश्वास पाटील परत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज जवळपास 10 दिवसानंतर जिमला जातो आहे. म्हणजे 10 दिवस झालेत मला जिम लावून. 10 नाही 12 दिवस झाले जिम लावून. आणि त्याच्यातले मी फक्त 3 दिवस गेलो आहे जिमसाठी. आणि त्याच्यानंतर आढळून हवं, बट मला फूड पॉयझनिंग झालं. त्याच्यानंतर मग ते पोट दुखणं. त्याच्यानंतर 2 गाण्यांचे शूट पण होते, ते गाण्यांचे शूट पण झाले त्याच दुखण्यामध्ये, कारण मला ऑप्शनच नव्हतं. मी डेट पण घेतलेली आणि एकाची डेट कोलॅप्स करायची म्हटल्यानंतर समोरचं सगळं शेड्यूल बिघडून जातं. भेंडी बसण्यासाठी जागा शोधायला लागलो. मी सगळं सांडलं इथं. येते आता मम्मी बोलते तिकडून आवाज. सो बेसिकली या ठिकाणी मला 3-4 गोष्टी बोलायच्या होत्या, आणि ज्या माझ्यामध्ये तरी खूप महत्त्वाच्या आहे माझ्या आयुष्यामध्ये बोलण्यासाठी. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही की माझी मम्मी आलेली आहे. म्हणलं ना मी आल्यानंतर मम्मीच सुरू होईल म्हणून मी पाडलं म्हणून नाही. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही की माझे मम्मी पप्पा आलेले इथं. म्हणजे पप्पा म्हणजे जाऊन येऊन करतात गावाकडे, 4-5 दिवस इकडे 4-5 दिवस तिकडे आमच्या संसारासाठी. मग आता ते संसार गिंसार नाही आहे अजून. हा ना, बळच काहीतरी लोकांना सांगत्या. ते वरचे लोक आहेत ना, वरची कोणती तरी बाई आहे, ती बाल्कनीमधून केस टाकतात खाली. मम्मी तिला बोलती रोज सकाळी उठल्यावर. मम्मीला असेल किंवा पप्पाला, म्हणजे पप्पाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट मम्मी अजून फॅमिलियर नाही आहे कॅमेरासमोर. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी थोडं ऑकवर्ड होतं. त्याच्यामुळे मी घरचे ब्लॉग जास्त टाकत नाही. जर घरचे ब्लॉग जरी टाकले तरी मी एकटाच असतो. चला आपण महत्त्वाच्या टॉपिककडे बोलूया जरा, की नेमकं काय होतं आहे म्हणून. विषय असा आहे की मला रोज जिमला जाता येत नाही आहे, कारण 4-5 दिवस जिमला गेलं की परत काम असतं काहीतरी 2-3 दिवस. त्याच्यामुळे सगळं शेड्यूल डिस्टर्ब होऊन जातं. आणि असा विषय नाही की मला 100% चांगलंच खायला मिळेल म्हणून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आपण काही खातो. तर त्या कारणामुळे पण मी प्रोटीन सुरू केलं आहे. वे प्रोटीन विच इज वे प्रोटीन. काय कोणत्या ब्रँडचं मला माहिती नाही आहे एक्झॅक्टली. ISO प्रोटीन येते. त्याच्यामध्ये कॅलरीज वगैरे पण आहे, कारण मला कॅलरीजचं इंटेक एवढा होणार नाही आणि एवढं मला खाता येत नाही. मला माहिती नाही मला डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे माझी, बट मला जास्त खाता येत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही की मी याच्यापुढे ठरवलं आहे की 3-4 दिवस जरी मी आठवड्यातून 3 दिवस जरी जिमला गेलो दॅट इज वेल अँड इनफ. कारण मी 3 दिवस शूट वगैरेवर असलो तरी चालेल, पण मी परत आल्यानंतर जिम कंटिन्यू करेल. पहिले म्हणजे अगोदर मी कसं करायचो की यार 2-3 दिवस जर गॅप झालं तर मी परत महिनाभर डायरेक्ट स्किप करायचो. बट ते काही परवडणार नाही आहे, कारण हेच आयुष्य म्हटल्यानंतर मला असंच मॅनेज करावं लागेल या गोष्टी की 2-3 दिवस जर मी शूटवर असलो तर लगेच इकडे आल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी जिमला वगैरे जायचं. आणि मागच्या 10 ते 12 दिवसांपासून जो विषय झाला ना, मला फूड पॉयझनिंग झालं होतं. त्याच्यामुळे ते हॉस्पिटल्स आणि त्या चक्रा, त्याच्यामध्येच मी 2 गाण्यांचं शूट केलं आहे. मी एवढा अशक्त झालेलो होतो तरी पण मी गाण्यांचं शूट केलं आहे. मला आत्ता व्यवस्थित वाटतं आहे. मागचे 12 दिवस झाले मला जिम लावून, आणि त्या 12 दिवसामध्ये मी फक्त 3 दिवस जिमला गेलो.
तर यस, काळजी घ्या गाईज स्वतःची, कारण आपल्याला वाटतात सोप्या गोष्टी सगळ्या, बट एवढी जर तुमची दगदग होत असेल तर 1-2 दिवस जिम स्किप केली तरी चालेल. मी चाललो जिमला, आता आपण भेटूया जिम नंतर. आज मला फॅशन कॉन्टेंटचे व्हिडिओ पण हे करायचे, शूट करायचे आहेत. त्याच्यानंतर मी कॉन्टेंट शूट पण केलेले आहेत, एडिट पण करायचे आहेत. त्याच्यामुळे घरीच प्रचंड काम आहे. आज दिवसभर घरीच जाणार आहे आणि मी बहुतेक तरी उद्यापासून किंवा परवापासून जरा डिसिप्लिनचा व्हिडिओ बनवणार आहे की मी माझ्या आयुष्याला कसं डिसिप्लिन करणार आहे, कसं सकाळी उठणं, दिवसभर कसं कामाचं मॅनेजमेंट करणं आणि त्याच्यानंतर रात्री काय खाणं, कसं खाणं, रात्री कसं झोपणं, म्हणजे लवकर कसं झोपायचं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी थोड्या मी बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्या मोस्ट ऑफ द टाईम ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातून सुटत जातात. मी जिमला जाण्यासाठी निघालो होतो गाईज आणि दीदीला घेतलं मी जरा 1 मिनटं. ती आता तशी बसलेली म्हटल्यानंतर, म्हणजे जे समोर टाकलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं घेऊ. बघा सू करून दिली माझ्या अंगावर. ए दमू, कुणी झू गेली माझ्या अंगावर, कुणी शू गेली हे? फक्की दो पक्के तर वर्कआउटसाठीची मी आत्ता स्टोरी टाकलेली आहे इंस्टाग्रामला. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल तर फिजिक खरंच डेव्हलप करून घेण्यामध्ये फायदा आहे. कारण आठवड्यात तुम्हाला हार्डली 2-3 दिवस मिळत आहेत, कारण इकडे तिकडे पळावं लागतं आहे, शहर सोडून दुसरीकडे पळावं लागतं आहे. त्याच्यामुळे मला जाम अवघड होतं आहे. इट इज नॉट अबाउट की मी लीन आहे आणि मसल मास गेन करण्यासाठी मला उशीर लागते. आणि प्रत्येकाला जिमचा असा विषय नाही की 2-3 महिन्यामध्ये तुमची हेल्थ बिल्डअप होईल म्हणून, त्याला कमीत कमी 2 वर्ष तर सहज लागतात. माझं तरी ओपिनियन आहे असं. बट वेन इट कम्स टू तुम्हाला वेळ वगैरे तर तुम्ही एखाद्या वर्षामध्ये चांगलीच फिजिक बिल्डअप करू शकता. गोइंग फॉर द फोटोशूट म्हणजे पोस्टर शूट, सिरीजचं पोस्टर शूट. आणि दुपारीच जायचं होतं पण आमच्या मॅडमला यायला पण उशीर झाला. आणि येस, असा आहे आजचा दिवस, सुंदर फ्रेश. आज टोल्ड यू की मी आज पोस्टर शूट व्हायचं, म्हणजे पोस्टरचं शूट वेगळं होतं आणि हे शूट वेगळं, कारण आज जरा गडबडीमध्ये 2 शूट झाले. तर हे दुसरं शूट आहे ॲक्च्युली. आपल्या जी माझी सिरीज आहे ती दुसरी तुझ्या विन मी नावाची. तर तिचं एक शूट आहे, तिचं अजून थोडंसं शूट बाकी आहे. ते मी यानंतर नक्की सांगेलच की नेमकं सिरीज कधी येणार आहे कधी. पण पाडव्याला तिचं पहिलं पोस्टर होतं, त्याची अपडेट तुम्हाला दिली. या आहेत समोर अर्चना मॅडम बसलेल्या माझ्या अपोजिटमध्ये, त्यांनीच रोल केलेला आहे. आणि हा आहे आमचा भिडू आणि हा आहे ऋषी. मी जरा माझ्या मम्मीकडून जरा बॉडीचे राज घेतोय. असे बायसेप करायचं, असं करा, असं करा. हे बघा कसं पंप होतो बायसेप. जरा राज काय खाता काय तुम्ही? काय खाते? भाजी पोळी खाते. अजून दुसरं काय? मी बी भाजी पोळी खातो ना. चिकन खातो, काही खातो, अंडे खातो, मजे खातो, खेकडे. मग कसं काय दोन्ही हातून काय, एकदा दोन्ही हातून करायला. आमचा बिल्डर. जरा अशी तब्येत पाहिजे, माहिती का? अशी माहिती पाहिजे. माझ्या वयात आल्यापेक्षा जास्त माझ्या वयाचं आहे का? आपोआप होतं एकदा 45-50च्या पुढे गेले. आता झालं पाहिजे ना, तेव्हा होईल. त्याला आपोआप होतं, तेव्हा तो होईल. पण आता मग करायचं आता कशाला? मग आता पाहिजे बॉडी. आता कशी पाहिजे? मला कामं करायची आहेत, त्यासाठी पाहिजे बॉडी. ही गोष्ट लाईफ 100% बरोबर बोलली. कुठल्या जात नाही, काही नाही, असं पाहिजे. आमच्या भाऊची तब्येत बरी नाही आज. मी जसं 7-8 दिवस पडलेलो होतो ना आजारी, तसा भाऊ पडलेला आहे आजारी. काय झालं मला?
बापरे बापरे. चला मी चाललोय आता बाहेर ॲक्च्युली चाललोय मी हे आणण्यासाठी, टेबल आणण्यासाठी. माझ्याकडे अगोदर ऐक्याचा टेबल होता, तो टेबल मी सेल केला कारण या जागेवर तो मावतच नव्हता. म्हणजे या रूममध्ये माझ्या त्याला जागाच नव्हती एक्स्ट्रा ठेवण्यासाठी. तर मी आता निर्णय घेतला आहे की मी छोटा टेबल आणतो आहे ॲटलिस्ट काम वगैरे करण्यासाठी. मी मागच्या 2-3 महिन्यापासून 4-5 महिन्यापासून इथंच काम करतो आहे जे आहे ते. बट टेबल हवाच, टेबलशिवाय काम होणे नाही. हा आहे टेबल कन्फर्म केलेला आणि हा कम्फर्टेबल पण पडतो घरी कारण तो फोल्ड वगैरे करता येतो. अगोदरचा मी टेबल त्याच्यामुळे सेल केलेला कारण तो फोल्ड करता येत नव्हता आणि जरा जास्त जागा कंझ्युम करायचा. दिस वन इज ब्युटी नाईस. हे नर्सरी नावाचं वेगळं व्यसन आहे भाई. नेमकं या एरियामध्ये आलो आणि नर्सरीमध्ये आलो नाही म्हटल्यानंतर तुला चैनच पडत नाही. तिथून मी ॲक्च्युली घेतलं आहे फर्टिलायझर, खत, कंपोस्ट खत. अरे भैया रिक्षावाला आला आहे तिकडंच थांबला आहे. गोईंग समवेअर इज नॉट अ बिग डील बट गोईंग समवेअर वेन यू आर इन टू वर्कआउट थिंग किंवा जिमिंग थिंग इज अ बिग डील. आता हे बघा मला याच्यामध्ये चिया सीड्स वगैरे टाकून घ्यावं लागते गडबडीमध्ये. मी खिशामध्ये काजू बदाम घेतले, त्याच्यानंतर याच्यामध्ये मटकी. इट इज ॲक्च्युली व्हेरी हार्ड टू मॅनेज जर तुम्ही बाहेर वगैरे करत असाल किंवा सगळ्या गोष्टी करत असाल. आणि दुसरी गोष्ट ही की एक्सक्युजेस भरपूर आहे पण करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली करा. दादा छुट्टे तो नाही आहे भाई. या आहेत मनीषा मॅडम, यांच्यासोबत माझं नवीन गाणं येतं आहे तुला पाहून मी नावाने. त्या एकदम चमचम होऊन आलेले आहेत. त्यांचं गाणं गावाकडचं आहे म्हणजे त्याच्यानंतर बॅग गाणं आमचं टिपिकल गावाकडचं आहे. बट हे कसं आम्ही आता चलतेसाठी चाललो आहे एका सेंटर पोस्टर शूटसाठी चालतो. पोस्टर पाहिजे नंतर पोस्टरचा विषय झालेला त्याच्यामुळे आम्ही चाललो पोस्टर शूट करण्यासाठी चालतो. आणि गाणं शूट होऊन 3-4 वर्ष झाली. आता होप सो की आता पोस्टर शूट झाल्यानंतर 4-5 महिन्यानंतर गाणं येईल, आपण आशा करूया. गाईज एक तुम्हाला नवीन डिव्हाइस दाखवतो. हे बघा नवीन म्हणजे जुनं डिव्हाइस आहे. तर बटन दाबल्यानंतर म्हणजे हे असं फिरवल्यानंतर त्याच्यातून गाणं प्ले होतं ॲक्च्युली. हे बघा आता फिरवलं मी. माग लागू नको माग लागू नको माझ्या, तू माझा बापलय कडक हाय. गाईज बाकी गोष्टी तर ठीक आहे बट आता लेग्स मारल्यानंतर मला असं वाटतंय की मी 7-8 महिन्याचं प्रेग्नेंट आहे. कारण मला चालताना असं चालवलं